नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे पोलादपूर नगरीत जंगी स्वागत। मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे नेणार, कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले। रोजगार हमी व फलोत्पादनाच्या माध्यमातून अनेक योजना आहेत, त्या राज्यात यशस्वीपणे राबवून फलोत्पादनाच्या माध्यमातून आंबा काजू लागवड यासह खाडीपट्टा भागात बंधारे बांधणे, शेतकऱ्यांच्या उपयोगी जास्तीत जास्त योजनांना प्राधान्य देणार यासह मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे नेणार असल्याचे नवनिर्वाचित रोजगार हमी व फलोत्पादन कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले। महाड पोलादपूर माणगाव मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून आलेले आणि महायुती सरकारमध्ये नव्यानेच मंत्री झालेले कॅबिनेट मंत्री रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांचे पोलादपूर नगरीत शिवसेना महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले आहे। नागपूर येथील हिवाळी अधिवेशनानंतर नामदार भरतशेठ गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात रविवार रोजी आगमन झाले, त्यावेळी जिल्ह्याच्या प्रवेशद्वार कळंबोली ते पनवेलपासून स्वागताला सुरुवात करण्यात आली। ते शेवटचे टोक असलेल्या पोलादपूर शहरात नामदार भरतशेठ गोगावले यांचे जंगी स्वागत करण्यात आले। यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, तालुका प्रमुख निलेश ऐरे, शहर प्रमुख सुरेश पवार, महाड कृषी उत्पन्न समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, नगराध्यक्ष सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, प्रकाश गायकवाड, गटनेता तथा नगरसेवक मनोज प्रजापती, कोंढवी विभाग प्रमुख सतीश शिंदे, वायसी जाधव, शौकत तारलेकर, सुनील भोसले, शिरीष साबळे, सर्व नगरसेवक, शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, पदाधिकारी कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ महायुती पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यावर JCBच्या साहाय्याने पुष्पवर्षाव करत स्वागत करण्यात आले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलाद। गेला 25 वर्ष त्याचं फळ आज आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे। शेठ, आज फळाचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे। आपला पुढचा अजेंडा काय असणार? आमचा अजेंडा पहिला असा आहे की मुंबई गोवा महामार्गाचं पहिलं पूर्णत्वाकडे नेणं आणि बाकी मग त्या माध्यमातून जो काय आम्हाला स्कोप असेल ज्या खात्याला त्याप्रमाणे कामं करू। सर, रस्सी केस बद्दल काय सांगाल? रस्सी केस बद्दल कसली रस्सी केस मिळालं की आता रस्सी केस कसली राहील? रायगडच्या पालकमंत्री पदाबद्दल जो प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि एकंदरीतच आज रायगडमध्ये 2 कॅबिनेट मंत्री पद मिळाल्यानंतर पालकमंत्री पद कोणाला मिळेल सगळ्यांना उत्सुकता आहे, काय सांगायला? आमदार आपले मंत्रीपद भारतीय जनता पार्टी तर आम्हाला ते पद मिळत असे माझ्या कार्यकर्त्यांना आम्हाला खात्री। शेठ, आज रसायनी येथे एक राष्ट्रवादीचा कार्यक्रम असताना तटकरे साहेबांना पालकमंत्री पदाबद्दल आदिती तटकरेंसाठी आग्रही आहेत का असं विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी त्यातून माघार घेतली व वरिष्ठ जे देतील ते वरिष्ठ तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील ते सगळ्यांनी मान्य करावं। चला